अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे नाव एकदा मुखी घेतल्यानंतर, स्वामी समर्थांचे नाव एकदा आपण पुकारल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला शांती मिळते. आज कित्येक स्वामी भक्तांना विचारा स्वामींचा अनुभव. आज कित्येक स्वामी भक्तांना विचारा स्वामींचा अनुभव, स्वामींचा चमत्कार. आज स्वामींचे विचार सुद्धा तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतील. फक्त तू तुझ्यामध्ये तेवढे संयमता ठेव की तू आज स्वामींचे हे विचार शेवटपर्यंत ऐकशील, स्वामींचे हे शब्द शेवटपर्यंत ऐकशील. कारण की सर्वप्रथम जर आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका. कारण अंधार हा प्रकाश येण्याआधी सर्वात जास्त असतो. अंधार हा प्रकाश होण्याआधीच सर्वात जास्त असतो. जर लोक सोडून गेले असतील तर दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही, त्याच्या चरणात आहे. जर प्रयत्न करूनही अपयश येत असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. जर आज डोळ्यात पाणी असेल तर लक्षात ठेवा, हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. जेव्हा काहीच समजेनासं होईल, जेव्हा कोणीही जवळ नसेल, जेव्हा मन पूर्ण तुटेल, तेव्हा फक्त डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे नाव पुकारल्यावर सुद्धा एवढी चांगली ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते. तर आज त्याच स्वामी समर्थांचे ते अनमोल विचार, जे विचार स्वामींनी या कलियुगामध्ये ठरणार आहेत तुमचे आयुष्य, या कलियुगामध्ये ठरवणार आहेत तुमचे आयुष्य, ते विचार तुला आज सांगणार आहे. आज या विचारांना दुर्लक्ष करू नकोस. या विचारांमध्ये कदाचित तुझे संपूर्ण आयुष्य दडलेले आहे, तुझे संपूर्ण आयुष्य हे लपलेले आहे. स्वामी समर्थांचे विचार कधीच तुझी साथ सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हारत नाही. तो कधी अनुभव जिंकतो, तो कधी संयम जिंकतो, कधी धडा जिंकतो आणि शेवटी संपूर्ण आयुष्य जिंकतो. स्वामी समर्थ मंदिरात नाहीत, फक्त ते प्रत्येक हृदयात आहेत. जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे समर्पण आहे, तिथे स्वामी समर्थ आहेत. तिथे स्वामी समर्थ आहेत. तिथे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांचे विचार तुला सहजासहजी तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामी समर्थांचे विचार तुला फक्त तुझ्या मनात ठेवायचे आहेत. हे विचार कधी ना कधीतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून दाखवतील, एक खूप मोठा बदल घडवूनच दाखवतील. पण त्यापूर्वी, त्या महत्त्वाच्या विचारांकडे वळण्यापूर्वी, त्या अनमोल विचारांकडे मरण्यापूर्वी, आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी महत्त्वाचे कार्य करू शकतोस. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. कदाचित माणसाचे कर्म हे खूप महत्त्वाचे असतात. कदाचित माणसाचे कर्म हे खूप महत्त्वाचे आहेत. कदाचित नाही तर खरंच माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे माणसाचे भविष्य ठरवतात. आणि नक्कीच आज आपण जे केले, उद्या त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. काही वेळा आपल्यामध्ये संयमता नसते, तेव्हा आपण मनातल्या मनात विचार करतो की कर्म म्हणजे काहीच नाही, पण सर्व काही कर्मच आहे. आणि या कलियुगामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच नाही आहे. स्वामी समर्थांच्या महत्त्वाच्या विचारांकडे तर वळूयात, पण त्यापूर्वी एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा टप्पा, सध्याची काळ आणि या काळाची गरज, सध्याची वेळ आणि या वेळेची परिस्थिती तुला सांगू इच्छितो. ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. आज त्या लोकांचा विचार करणार कोण?
ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांकडे पाहणार कोण? मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी अशा बऱ्याच ठिकाणाला आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते. अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने पाहायला मिळते. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं आज त्या लोकांची परिस्थिती पाहून. कारण की आज आपण आपल्या आयुष्यामध्ये काही दुःखांमुळे आपण स्वतःला दोष देतो. पण आज ते लोक कोणाला दोष देणार? त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडे तेवढी ताकद पण नाही की ते काही करू शकतात आणि कोणी त्यांना मदत सुद्धा करत नाही. तर आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना, आज प्रत्येक स्वामी भक्तांनी त्यांचा विचार केला ना, तर ती लोक या जीवनामध्ये कधीच रडणार नाहीत. ती लोक या जीवनामध्ये कधीच एकटं पडणार नाहीत. बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली, पण प्रशांत पाटील, लक्ष्मण सोनावणे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा उरलेली नाही आहे, फक्त निराशा उरलेली आहे, फक्त निराशा उरलेली आहे. आणि खरंच सांगतो, जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल ना, तर कदाचित परमेश्वर सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचा विचार करतो. फुल ना फुलाची पाकळी, आज तुमचं कर्तव्य आहे या गोष्टीला एकत्र यावं, या गोष्टीला एकत्र येऊन मदत करावं. आणि या महत्त्वाच्या मुद्द्याला आणि या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी पाठवावी? फुल ना फुलाची पाकळी, आज प्रत्येक माणूस एकत्र यायला पाहिजे. आज प्रत्येक माणसाने ती माणुसकी दाखवायलाच पाहिजे. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी? तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. माणूस आणि माणसाचे कर्म, माणूस आणि माणसाची माणुसकी हेच त्याचे स्वभाव ठरवते आणि माणसाचे स्वभाव हे माणसाचे आयुष्य ठरवते. तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे, पण तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो. ही संधी आज तुमच्या समोर आहे. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. एक शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या मोहिमेला पुढे नेऊन अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी मोठे सहकार्य करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण आता तुला सांगणार हे आयुष्य, या आयुष्याचे ते स्वामींचे विचार, जे विचार कदाचित आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवणार आहेत. स्वामींचे विचार आपण रोज ऐकतोच, स्वामींचे विचार आपल्या मनात ठेवतो. आज आपण अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जो डोळ्यांनी दिसत नाही पण संकटात हात धरते, जे डोळ्यांनी दिसत नाही पण संकटात हात धरते, अंधारात मार्ग दाखवते आणि तुटलेल्या मनाला पुन्हा उभं राहायला शिकवते. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ, ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. जीवनात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात दुःख नाही, असा एकही मनुष्य नाही ज्याने अपमान सहन केलेला नाही, असा एकही जीव नाही ज्याला कधी ना कधी तुटल्यासारखं वाटलं नाही. पण या सगळ्या वेदनांमध्ये जो माणूस टिकून राहतो तो स्वतःच्या ताकदीने नाही टिकत, तो टिकतो त्याच्या कारण फक्त त्याच्या पाठीशी त्यांच्या गुरुची कृपा असते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक वेडवाकडं वळण आलं, आज तुझ्या आयुष्यामध्ये समज एक दुःख आलं, आज तुझ्या आयुष्यामध्ये कोणती ना कोणती तरी कठीण परिस्थिती आली, पण त्या कठीण परिस्थितीबद्दल तुला अगोदरच माहीत असेल तर कदाचित त्या गोष्टीला सामोरे कसं जायचं या गोष्टीचा अंदाज तुला अगोदरपासून असेल तर हा असतो अनुभव. आणि स्वामी समर्थांचे शब्द हे तुझे अनुभवाचे बोल तर वाढवणारच, पण त्या गोष्टींचा सुद्धा तुला ज्ञान देणार, ज्या गोष्टी या कलियुगामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. स्वामी समर्थांचे शब्द तुझा पाठलाग कधी सोडणार नाहीत. फक्त तू स्वामी समर्थांच्या शब्दांना थोडंसं वेळ देऊन बघ. आजचे हे स्वामी समर्थांचे विचार तुझं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त हे विचार ऐकण्याची ताकद ठेव. आणि नक्कीच
जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की मन गोंधळून जातं, विश्वास डळमळतो आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशा योग्य वेळी मार्ग दाखवणारे स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस. त्यांच्या प्रत्येक विचारात जीवन जगण्याची दिशा आहे, धैर्य आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याची ताकद आहे. स्वामींचे विचार फक्त अध्यात्मपुरते मर्यादित नाहीत, तर ते माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जीवनात एक महत्त्वाचा धडा स्वामींच्या पहिल्या विचारातून समजतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. जे लोक सुखात सोबत असतात ते दुःखात कधी कधी दिसत नाहीत, परंतु काही माणसं अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. त्या लोकांचे महत्त्व शब्दांमध्ये मांडता येत नाही, कारण वाईट वेळ म्हणजे नात्यांची खरी परीक्षा असते. ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली त्यांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांचा दुसरा विचार खूप मोठा संदेश देतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजच्या काळात दुसऱ्याच्या यशाकडे पाहून अनेकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, परंतु ज्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद असतो त्या मनात सकारात्मकता असते. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटणे ही मोठ्या मनाची ओळख असते. असं विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा यश मिळत नाही, त्यावेळी मन खचायला लागतो. पण जेव्हा विश्वास असतो की आपल्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे, तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून देवाची कृपा सुरू होते. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. म्हणून सातत्याने तुला सांगत आलेला आहे, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधी रडणार नाहीस, या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाही. स्वामींच्या पुढील विचारातून कर्माचा खरा अर्थ समजतो. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. या विचारात जीवनाचा अत्यंत मोठा सिद्धांत दडलेला आहे. अनेक वेळा माणूस काम करताना फळाची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. पण जर कर्म प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळते. वेळेचा खेळ समजून घे. या कलियुगामध्ये एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. फक्त ही वेळ आणि ही काळ या गोष्टी समजून घे. या मोहमायेची दुनियेमध्ये ही मोहमायेची दुनिया समजून घे. कारण की नक्कीच जीवनात अडचणींबद्दल स्वामींचा एक अत्यंत सुंदर विचार आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळतो,
ज्या दिवशी मनावर विजय मिळतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो, त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. अनेकदा परिस्थितीपेक्षा मनाची भीती जास्त मोठी असते. मनात नकारात्मक विचार आले की प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण जर मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी लहान वाटतात. मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी सुद्धा लहान वाटतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. भीतीबद्दलही स्वामी समर्थ अतिशय सुंदर शब्दात सांगतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हा विचार माणसाच्या मनातील भीती दूर करणारा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही अडचण हरू शकत नाही, त्याला कुठलीही अडचण हरू शकत नाही. भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते, भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते. म्हणून स्वामींवरती श्रद्धा मनापासून ठेव. कधी कधी जीवनात असा क्षण येतो की निर्णय घेता येत नाही, मार्ग दिसत नाही आणि मन खूप अस्वस्थ होतो. अशा वेळी स्वामी सांगतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. डोळे बंद करून माझे ध्यान कर. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणे नाही तर मन शांत करणे. जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते आणि त्यावेळेत आपल्या मनामध्ये स्वतः स्वामी वास करतात आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वतः स्वामींचे हे विचार वास करतात. जे विचार तू आता ऐकत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू आता वेळ देत आहेस, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कधी कधी अशी ही वेळ येते की आपल्या भावना कोणालाही सांगता येत नाही. एवढं दुखावलेलं असतं जगाने की आपल्या भावना आपल्याला कोणाला सांगता येत नाहीत, कोणी ऐकून घेणारा नसतो. अशा वेळी स्वामी सांगतात, कुणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ज्या गोष्टी तुला समजणार आहेत, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुला ज्याला ऐकवायचं आहे त्या गोष्टीपर्यंत स्वामी पोचवतील. हा विचार माणसाला एक आश्वासन देतो. मनातील वेदना, चिंता आणि भावना दडपून ठेवण्यापेक्षा देवाशी संवाद साधणे मनाला हलके करते आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन आपल्या अडचणी सांगतो. पण त्या अडचणींचा कधी शेवट नसेल असा विचार कधी करू नकोस, कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. या जगामध्ये तुझ्या प्रत्येक अडचणींचा शेवट आहे. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव, फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. स्वामी समर्थांचा एक विचार असा सांगतो, निर्णयाबद्दल खूप महत्त्वाचा आहे असा एक विचार सांगतो. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम रहा आणि तो निर्णय कायम घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम रहा आणि तो निर्णय कृतीत आण. आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेतल्यानंतरही भीती वाटते आणि माणूस मागे हटतो. पण जर निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. धैर्य आणि आत्मविश्वास असला की कोणतेही मार्ग पार करता येते. स्वामी समर्थांच्या या विचारातून हेच तुला सांगता येईल की या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाला घाबरू नकोस, कोणत्याही अडचणीला घाबरू नकोस. आज स्वामी समर्थांचे विचार तुला आणखी महत्त्वाचे मार्गदर्शन देणार आहे. ही तर सुरुवात आहे. आज स्वामींसाठी थोडंसं वेळ काढ. पुढील काही वेळामध्ये तुझे आयुष्य या स्वामी समर्थांच्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ विचारांमध्ये रमून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या दुर्मिळ आणि अतिशय सुंदर विचारांमध्ये तुला मग्न करणार आहे. आज हे स्वामी समर्थांचे विचार शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. पण तसेच आपण नेहमी विचारतो, देवा माझ्या वाट्याला एवढं दुःख का?
पण कधी विचार केलाय का, दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली असती का? रात्र नसती तर पहाटेचं सौंदर्य कळलं असतं का? अपयश नसतं तर यशाचं आनंद कळलं असतं का? म्हणून दुःख हे शिक्षा नसतं, ते जीवनाचं शिक्षण असतं. दुःख आपल्याला शिकवतं कोण आपलं आहे, कोण फक्त स्वार्थासाठी आहे, आपल्यात किती ताकद आहे, आपण किती किती काही सहन करू शकतो. या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला आयुष्य हे देतच राहतं, आपल्याला परमेश्वर हे देतच राहतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत राहिलात, मी नाही करू शकत, मी नाहीच करणार, माझ्याकडून होणारच नाही, तर तुम्ही खरंच करू शकणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं, अजून जमलं नाही पण जमेल, अजून झालं नाही पण होईल, अजून शिकता येत नाही पण शिकेल, अजून समजत नाहीये पण समजून घेईल, तर मार्ग तयार होतो. तेव्हा मार्ग आपण शोधायला लागतो, कारण विचार बीज असतात आणि आयुष्य त्याचं फळ असतं. वाईट विचार म्हणजे विष, ते हळूहळू मन, आत्मविश्वास, नाती, स्वप्न सगळं नष्ट करतात. बहुतेक लोक अपयशी होत नाहीत कारण ते कमी सक्षम असतात, तर कारण ते प्रयत्न करण्याआधीच घाबरतात. भीती असते, लोक काय म्हणतील, मी हारलो तर, मी पडलो तर, माझं झालं नाही तर, या जीवनामध्ये कोणी माझं साथ दिलं नाही तर. या कलियुगामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची भीती वाटते की ह्याच्या मनाला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वाटेल. सर्वप्रथम सकारात्मक विचार करून फक्त स्वतःच्या मनाला विचारायचं की हे कृत्य चांगलं आहे का, ही गोष्ट चांगली आहे का. स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बळावरती त्या गोष्टी पार पाडायच्या. स्वतः स्वामींची साथ तुझ्यासोबत राहील. जर चांगल्या गोष्टींमध्ये चांगले विचार केलेस तर हे जीवन सुद्धा चांगलेच होत राहील. मनात जगात जिंकलेले लोक निर्भय असतात. ते भीती असूनही पुढे जाणारे असतात. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे. आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वीकार करा. हो, समस्या आहे, हो परिस्थिती कठीण आहे, हो मला वेदना होत आहेत, हो मला त्रास होत आहे, हो या गोष्टी खरंच घडत आहेत. स्वीकार हा हार नसतो, तो बदलाची सुरुवात असते. स्वतःशी संवाद करा. रोज स्वतःला विचारा, मी खरोखर कोण आहे, माझी ताकद काय आहे, मला काय व्हायचं आहे, मी काय सुधारू शकतो. वाईट सवयी सोडा. नकारात्मक लोक, वाईट सवयी, टाळाटाळ, आळस आणि अस्थिर मन हे माणसाला संकटापेक्षा जास्त तोडतात. जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी स्वामींनी सांगितले, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वेळ, आरोग्य, नाती, स्वाभिमान, शिस्त. यशाचे खरे रहस्य हेच आहे. आपण आपल्या या जीवनामध्ये हरवलेले पैसे परत मिळवू शकतो. आपण या जीवनामध्ये हरवलेले धन दौलत परत मिळवू शकतो, पण हरवलेली वेळ नाही. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. म्हणून आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. नाती, जग जिंकूनही काही फायदा नाही जर घरी परतल्यावर बोलायला आपलं कोणी नसेल. आणि जगण्यासाठी आणि जगासाठी स्वतःला हरवू नका. स्वाभिमान बाळगा, जगासाठी स्वतःला हरवू नका. शिस्त, प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते.
आणि खरं यश म्हणजे यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयींनी घडतं. यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या सवयींमुळे घडतं. दररोज 1% सुधारणा 1 वर्षात नंतर तुम्हाला पूर्ण बदलून टाकते. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढशील ना, तर थोडासा वेळ तुला असं वाटेल की यातून कायच मिळणार आहे, पण हेच स्वामी समर्थांचे विचार, हेच स्वामी समर्थांचे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. फक्त संकट आलं तर घाबरू नका, दुःख आलं तर तुटू नका, अपयश आलं तर थांबू नका, आणि लोकांनी साथ सोडली तर स्वतःची साथ कधी सोडू नका. आणि नक्कीच या जीवनामध्ये जे पुन्हा उभे राहतात तेच इतिहास घडवतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य असे काही नाही. लोकांसाठी नाही, तुमच्या ध्येयासाठी जगा, लोकांसाठी नाही, तुझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी जगून बघ. हे जीवन एवढे सुंदर होईल की या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख, कधी कोणत्या प्रकारचे संकट हे तुला तोडू शकणार नाही. हे तुझी साथ कधी सोडणार नाहीत स्वामी. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. स्वामी समर्थांच्या या शब्दांना स्वतःमध्ये अर्पण करून बघ. स्वामी समर्थांच्या या विचारांना स्वतःमध्ये अवलंबून करून बघ. या सर्व गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आज तुझे कुटुंब सुद्धा सुखी राहणार. आज तुझ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. स्वतः स्वामी तुला त्या गोष्टीसाठी साथ देतील. आणि आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. आणि त्याचसोबत एक गोष्ट कायम लक्षात ठेव, महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण स्वामी समर्थांचे विचार कायम एक गोष्ट शिकवत राहतात. स्वामी समर्थांचे शब्द कायम एक गोष्ट शिकवत राहतात. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच. आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच, पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. सहन करायला तयार नसतो. स्वामी सांगतात, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. म्हणजेच यश हवं असेल तर मेहनत, अपयश आणि अडचणी स्वीकाराव्या लागतात. एक शेतकरी विचार करा, तो उन्हात, पावसात, वाऱ्यात मेहनत करतो, तेव्हाच त्याला पीक मिळतं. जर तो फक्त सावलीत बसून राहिला तर त्याच्या हातात काहीच लागणार नाही. आज आपल्या आयुष्यात अनपेक्षित अडचणी खूप साऱ्या घडतात. काही लोकांना प्रेमामध्ये धोका मिळतो, काही लोकांना स्वतःच्या जवळच्या नात्यांमध्ये धोका मिळतो, तर काही लोकांना नक्कीच मनापासून धोका मिळतो. तर काही लोकांचे मन हे चंचल असते, काही लोकांचे विचार हे खराब असतात, किंवा आपल्याला खराब विचार जाणवतात, वाईट मार्ग दिसतात, दिवस वाईट असतात, किंवा दुःखाचे दिवस दिसतात आणि आपल्याला कोणतेही मार्ग सापडत नाहीत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. आपल्याला जर त्या गोष्टींमध्ये नीट विचार केला तर त्या गोष्टींचा विचार करा ना, त्या गोष्टी का घडल्या असतील, त्या गोष्टी का घडवल्या असतील स्वामींनी. आज तुझे दुःख पाहायला स्वामींना मजा येत नसेल, आज आपल्या परमेश्वर मजा घेत नसेल आपली. आज नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मजबूत बनवण्याची ती तयारी आहे. जी लोक तुझ्या लायकीची नाहीत ती लोक तुझ्यापासून दूर गेलेली आहेत. जे काम तुझ्यासाठी कठीण आहे त्या कामामध्ये तू नक्कीच एक मेहनती माणूस व्हावा. त्या कामामध्ये तू नक्कीच एक यशस्वी माणूस व्हावा. म्हणून त्या कामामध्ये अडथळे येतात, कारण की ते अडथळे जर तू सोडवलेस तर त्या गोष्टींचा अनुभव तुझा वाढतो. माणसाचा अनुभव हा माणसाला आयुष्यामध्ये पुढे नेतोच, पण माणसाचे दुःख हे माणसाला प्रत्येक क्षणामध्ये मजबूत बनवत असतं. आणि आज जे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतील त्या गोष्टी तुला मजबूत बनवण्यासाठी, आणि आज जे काही तुला मिळालेलं आहे, आनंद असेल, सुख असेल, तर नक्कीच त्या गोष्टी स्वीकाराव्या आणि त्या गोष्टीचा कधी माज करू नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगणं. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून. आपण इतक्या वेळा इतरांच्या अपेक्षेमध्ये अडकून राहतो. इतक्या वेळा इतरांच्या अपयशामध्ये अडकून राहतो, अपेक्षेमध्ये सुद्धा अडकून राहतो, की स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरतो. एक उदाहरण घ्या. एखादा माणूस सगळ्यांना खुश ठेवण्यात इतका व्यस्त असतो की शेवटी तो स्वतःच दुःखी राहतो. म्हणून कधी कधी स्वतःचा विचार करणे हे स्वार्थी पण नाही.
कधी कधी स्वतःचा विचार करणे ही स्वार्थी पण नाही, ती गरज आहे. नात्यांबद्दल बोलायचं झालं तर स्वामी सांगतात की स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुंभेरेच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. म्हणजेच प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. एक गरीब माणसाला जर कोणी प्रेमाने विचारपूस केली तर त्याला मिळालेलं समाधान हे करोडो रुपयांपेक्षा जास्त असतं. कारण शेवटी माणूस पैशाने नाही तर नात्यांनी श्रीमंत होतो. जीवनात संघर्ष येणारच, पण त्या संघर्षात जर कोणी निस्वार्थीपणे मार्गदर्शन करणारा असेल तर वाट ही नक्की सापडते. आणि एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, नात्यांच्या गर्दीत तीच लोक एकटी असतात जी मनाने खरी आणि स्वच्छ असतात. कारण आजच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला आहे. पण जरी तुम्ही एकटे राहिलात तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. शेवटी कर्मांचं तत्व खूप गूढ आहे. स्वामी सांगतात की कर्म करताना विचार करा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला शाप. आपण जे पेरतो तेच उगवतं. जर तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच परत येणारच, आणि जर चुकीचं केलं तर त्यांचे परिणाम ही भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक कृती करण्याआधी दोनदा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, पैसा वाढला म्हणजे सुख वाढत नाही. अनेकदा पैसा माणसाचा अहंकार वाढवतो आणि तोच अहंकार त्याला नष्ट करतो. म्हणून नम्रता जपा, साधेपणा ठेवा आणि माणुसकी कधीही सोडू नका. कारण शेवटी तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसतं. तुमच्याकडे किती चांगुलपणा आहे हे खरं तुमचं मोजमाप असतं. ही स्वामी समर्थांची शिकवण आहे. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा, शांतता आणि संयम ठेवा, संघर्षाला सामोरे जा, स्वतःसाठी जगा आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनेल. आणि स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाहीत, स्वामी समर्थांचे शब्द एवढंच सांगत नाही, ही तर सुरुवात आहे. यापुढील शब्द, यापुढील विचार तुला नक्कीच तुझं आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि एक गोष्ट कायम ऐक, आपले अनुभव आपल्याला नक्कीच मजबूत बनवते. आपले अनुभव नेहमीच आपल्याला अनुभवी बनवते. काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण एखाद्या गोष्टीची वारंवार सवय लावली तर ती गोष्ट आपल्या मनात राहते, आपल्या हृदयात राहते, आपल्या कृत्यात उतरते, आपल्या कर्मात उतरते, आपल्या स्वभावात उतरते. तर काही गोष्टी नक्कीच वारंवार ऐकणं सुद्धा चांगलं असतं. स्वामी समर्थांचे हे शब्द काही ऐकले असशील, काही गोष्टी अनुभवल्या असशील, पण त्या गोष्टींचं नक्कीच तू आतून त्या गोष्टींचा आस्वाद घे. कारण की त्या गोष्टी तुला कायम काही ना काहीतरी शिकवत राहणार. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये, या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि
आध्यात्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपले एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे. आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळेची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरावायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण
आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे, त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही, तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते, उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला, पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो, तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे, तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक
या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये.
ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील, तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे, तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त
फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते. आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो. ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला
आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोक सुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचं चांगलं विचार करतात आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही. आज जे सगळ्यांचं चांगलं करतात आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचा खेळ आहे, वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ, आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ. कारण की याच गोष्टीत कुठे ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाही. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोय, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते, तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले, उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे. कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो, अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस. कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात जर तू चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही. कारण तो खरा असतो, त्याचा साक्षही त्याची स्वतःची वेळच देत असते. त्या
त्यामुळे तू घाबरू नको. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमवलं आहेस त्याहून जास्त कमवणार आहेस. तू जितकं कमवलं आहेस त्याहून जास्त कमवणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव. कायम या गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले, स्वामी म्हणतात एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं. स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं. या जीवनामध्ये मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखात चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतोच. सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत. आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस नक्कीच भाग्यवंत ठरशील. कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत. आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज
आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात, पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस. यामुळे तू खचून जाशील अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस. आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझं आयुष्य सुरळीत चाललेलं आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींच्या विचाराला आचरणात आण आणि बघ तुझं आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत तर ऐकतच आहेस, पण या क्षणापासून स्वामी समर्थांचे विचार तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवतील, जो फरक तुला आजच्या या आयुष्यामध्ये जगून मिळणार आहे. आजच्या या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मिळणार आहे. कदाचित तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास आणि स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. तर अशक्य असे काहीच नाही. तर अशक्य असे काहीच नाही. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि स्वामींची भक्ती करतो. पण हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. तर देवाच्या दिवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे कमी नाही आहेत. या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीयेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. आणि स्वामी समर्थांच्या विचारांशिवाय आपल्याला समजवणारा या आयुष्यामध्ये कोणी नाही. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने एक गोष्ट तुला सांगत आलेले आहेत की या जीवनामध्ये सातत्याने स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःचे दृष्टिकोन चांगले ठेव. कारण की या आयुष्यामध्ये तो बदल तेव्हाच घडतो जेव्हा तू स्वतःमध्ये बदल घडवतोस. आज मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्ट तुला त्रास देत आहेत, तुला सतावत आहेत. आणि आज बरीच लोक स्वामींची भक्ती करून आनंदी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय त्यामुळे ते आनंदी आहेत. आणि स्वामी समर्थांचे कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. फक्त स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनात एकदा बसवून ठेव. या आयुष्यामध्ये बरंच काही संघर्ष असतं, या जीवनामध्ये बरंच काही संघर्ष असतं. आज जे पण स्वामी भक्त त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखी आहेत, एकदा त्या लोकांना त्यांचा अनुभव विचारा. त्यांनी सुद्धा संघर्ष केलेला आहे. त्यांनी सुद्धा या जीवनामध्ये आपले आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी समर्पण केलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतःचं मन मारलेलं आहे, तर बऱ्याच गोष्टीमध्ये दुःख झेललेलं आहेत. पण शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. एक महत्त्वाची कथा तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. एक समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे. समीर सुद्धा आई वडिलांसोबत स्वामींसमोर रोज नतमस्तक व्हायचा, स्वामींची भक्ती करण्यात लीन व्हायचा. त्यासोबत तो हळूहळू शिकायला लागला. हळूहळू या आयुष्यामध्ये पुढे मोठं होऊ लागला. पण एकदा कदाचित एक अशी गोष्ट घडली जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही. आई वडील बाहेर जात असताना कदाचित त्या गोष्टी त्याला खूप त्रास देऊ लागल्या की त्यांनी त्याला बाहेर का जाऊन दिलं. कारण की त्याच दिवशी त्याच्या आई वडिलांचा कुठे ना कुठेतरी अंत झाला. आणि त्या गोष्टी त्याला खूप त्रास द्यायला लागल्या की वयाच्या 9व्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी त्याची साथ सोडली. तो नंतर परमेश्वराला दोष देऊ लागला, स्वामींना दोष देऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये असं का, माझ्या जीवनामध्ये असं का. पण तेवढ्यात त्याला त्याच्या आई वडिलांचे शब्द आठवले की समीर, तू जेव्हा एकटा पडशील ना तेव्हा असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. स्वामी तुला हे आयुष्य जगायला शिकवतील. स्वामी तुला हे आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरायला शिकवतील. कदाचित आम्ही तुझ्या सोबत नसू, पण नक्कीच तुझ्या सोबत तेव्हा असू जेव्हा तू स्वामींचे ध्यान करशील. कारण की स्वामी स्वतः म्हणायचे की आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे.
आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे आणि नक्कीच देवाच्या आधी येणारा देव म्हणजे आई वडील आणि नक्कीच त्या गोष्टी त्यांनी मनात ठेवल्या आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी परमेश्वर बनवलं आणि नक्कीच स्वामींना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं, स्वामींच्या विचारांना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं. आयुष्यामध्ये तो खूप कष्ट करू लागला, सकाळ संध्याकाळ काम करून अभ्यास करू लागला. या जीवनामध्ये तो खूप त्रासलेला होता, खूप रडत होता, खूप एकटा पडला होता. नातेवाईकांकडे जायचा तर नातेवाईक त्याच्यासोबत तसं वागायचं नाही जसं त्याला हवं होतं, म्हणून तो एकटा राहू लागला. वयाच्या 16व्या वर्षी तो काम करून शिकायला लागला, घर नव्हतं, दार नव्हतं, तो नक्कीच त्या हॉटेलमध्ये झोपायला लागला. ज्या हॉटेलमध्ये तो काम करायचा, सकाळ रात्र अभ्यास करायचा आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त रडायचा आणि नक्कीच प्रयत्न कधीच सोडायचा नाही, मेहनत कधीच सोडायचा नाही. त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप वेळ द्यावा लागला. जवळपास 7 वर्ष तो फक्त काम करून शिकत होता. त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप सारे प्रयत्न करत होता. बऱ्याच गोष्टींनी त्याला तोडलं, बऱ्याच गोष्टींनी त्याचं मन मोडलं. कधी कधी असं त्याला विचार येऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही, मी काहीच करत नाही, मी नशा करायला लागतो. त्यांनी मग नशाची साथ घेतली, वाईट गोष्टींची साथ घेतली, वाईट संगताची साथ घेतली आणि हळूहळू 1-2 वर्ष झाले आणि त्याला समजलं की तो कुठे अडकलेला आहे. तो नशा करून फक्त एकाच दिवशी अडकला होता, ज्या दिवशी त्यांनी ती नशा सुरुवात केलेली. त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कधी पुढं वाढलंच नाही. स्वामींनी त्याच्या आयुष्यामध्ये एक अनुभव दिला, त्या दिवशीपासून त्यांनी नशासुद्धा सोडली. नशा पाण्यातून तो बाहेर निघाला, त्या सवयीतून तो बाहेर निघाला आणि पुन्हा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्यांनी स्वतःचं व्यवसाय सुरू करण्याचं ध्यान केलं. त्यांनी खूप सारा पैसा जमवला. 5 वर्षामध्ये खूप प्रयत्न करून, काम करून, झाडू मारून, भांडी घासून त्यांनी खूप सारे पैसे साठवले आणि त्यानंतर त्यांनी एक छोटंसं त्याचं व्यवसाय चालू केलं वयाच्या 29व्या वर्षी. म्हणजे विचार करा, त्या व्यक्तीला त्या समीरला किती वेळ लागलं त्या गोष्टी समजण्यासाठी की हे आयुष्य असं नाहीये जसं आपण विचार करतो. त्यांनी तो व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला त्याला खूप सारं नुकसान झालं, पण त्यांनी हार नाही मानलं. त्यांनी कर्ज काढलं. त्याच्या आयुष्यामध्ये तो प्रयत्न करू लागला आणि नक्कीच तो हळूहळू त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने, इमानदारीने तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागला. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी त्याचे आयुष्य बदलले. त्याचे व्यवसाय सुरळीत चालायला लागले. नक्कीच वयाच्या 35व्या वर्षी त्याने लग्न केलं. त्याचा सुद्धा एक कुटुंब तयार झाला आणि हळूहळू त्याचे आयुष्य संपूर्णतः बदलून गेले. एक खूप मोठा संघर्षाचा काळ त्याला द्यावा लागला. एक खूप सारं वेळ त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. एक खूप मोठं बलिदान त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. ते म्हणजे स्वतःचं मन मारून जगणं. हे आयुष्य एवढं सोपं नव्हे जेवढं आपण समजतो आणि हे आयुष्य तेवढे कठीणही नव्हे जेवढे आपण समजतो. विचार तुझ्या मनाचा आहे, विचार तुझ्या दृष्टिकोनाचा आहे. तू काय विचार करत आहेस? तुझं आयुष्य हे खूप आनंदी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. थोडासा वेळ तर द्यावा लागेल, बराच वेळ तर द्यावा लागेल. आज तुझं वय खूप झालेलं आहे, स्वामींची भक्ती करतोयस, पण तो बदल नाही घडला ज्या बदलासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. पण त्यामुळे निराश होऊ नकोस, कारण की वेळेचं खेळ हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ कधी पलटी घेईल, वेळ कधी बदलेल या गोष्टीचा अंदाज सुद्धा तुला येणार नाही आणि स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार हे तुला तुझ्या आयुष्यामध्ये ते विचार सांगणारच, जे विचार तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये संघर्ष खूप मोठा आहे, पण स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ देणारच, स्वामी समर्थांचे विचार तुझी साथ देणारच. तर बोला एकदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच आता तेच विचार ऐकूयात जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे. अनुभव घे, नक्कीच हे विचार मनात ठेव आणि या गोष्टी तुझ्या कृतीत उतरव, कारण की याच गोष्टी तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहेत, तुला तुझ्या आयुष्यामध्ये लढायला शिकवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस.
या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं
अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या